नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की जे म्हशीचे तांडे घेऊन शेतकरी शेतामध्ये मुक्काम करतात त्यांची इन्कम कशा पद्धतीनं आहे आणि म्हशी सांभाळताना त्यांना कशा पद्धतीच्या अडचणी येतात. तर मुलाखतीला सुरुवात इथून होते. आपल्या किती म्हशी आहेत? आपल्या तिशी म्हशी आहेत. बरं बरं. मग आता दुधाला काय रेट आहे सध्या? 80 रुपये. हा म्हणजे दोघांचं सोबतच आहे. या किती दिवस असते असं बाहेर म्हशींना खाण्यासाठी? 5-7 महिने असतात. 5-7 महिने असते का? म्हणजे पावसाळ्यामध्ये आपलं गावाकडं डोंगराला असतं का? या ठिकाणी इकडं. हां, मुलं बाळ किती आहेत आपल्याला? बरं बरं. शिक्षण वगैरे चालू आहे त्यांचे? म्हणजे काही टेन्शन नाही समजा, त्यांचं शिक्षण वगैरे पण चालू आहे, तुमचं काम पण चालू आहे. आता किती म्हणले लिटर दूध सध्या आपलं वैयक्तिक तुमचं एकल्याचं किती दूध आहे? 150 दूध आहे तुमचं एकल्याचं. अरे बापरे, 80 रुपये लिटर. अंबाजोगाईला जाते सगळं. आता 80 रुपये लिटर म्हणलं, 150 लिटर दूध किती व्हायले? 810 लिटरचे 8000. 12,000 रुपयाच्या दिवसाला दूध विकणार तुम्ही? बापरे. 12,000 रुपये रोज म्हणजे 12,10,1,20,000 10 दिवसाचे. 12-36 3.5 लाख रुपये महिना तुमची इन्कम. बघू शोक नाही दूध उत्पादक शेतकऱ्याचा. असं दिसतंय तसं सोपं नसतं. पैसा आहे, तुमचं कष्ट पण आहे, पण समजा केलेल्या कामाचा मोलभाव पण आहे. 3.5 लाख रुपये जर महिना तुम्ही कमवताय, हे काही जोक नाही. 10-12 लिटर दूध देतात का? सगळ्यात जास्त दूध देणारी किती म्हैस? 20 लिटर. विकत घेतली का घरीच तयार केलेली आहे? विकत आणली होती. कोणत्या बाजारातून घेतली होती? गुजरातून आणलेली का? कोणती मुरा आहे का जाफराबादी? जाफर. बर बर. किती म्हशी आहेत आपल्या ह्या? 40 घेता. एकच जणांचे आहेत का दोघांचे आहेत? दोघांचे का? काय नाव आपलं? नाही, आवाज आहे ना इकडे काहीच. गोविंद. बरं बरं. आता हे 40 म्हशी, मग ह्यांना चारायचं कसं असतं आपलं? म्हणजे ऊस विकत घेताय का असं? शेतकरी असं देत तुम्हाला? त्यांना आपलं शेण भेटतंय म्हशीचं, त्यांचं रान खातून निघतंय. किती आता सध्या आपलं दूध? 200. हां, 2-2.5 लिटर आहे दोघांचे मिळून. अंबाजोगाईलाच घालतो का? काय भाव आहे दुधाला? 80 रुपये. 80 रुपये. नाद, मग काही विषयच नाही. किती दूध देतात आता म्हशी आपल्या? 10-12.